म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, आम्ही सारे खवय्येमध्ये मी शेफ देवरत तुमचं खूप मनापासून स्वागत करतो। मला वाटतं महाराष्ट्रामध्ये असं एकही घर सापडणार नाही ज्याच्यामध्ये जेवणासोबत लोणची पापड चटण्या खाल्ले जात नाहीत। मी स्वतः एकत्र कुटुंबात वाढलोय, त्याच्यामुळे आमच्याकडे लिटरली 1760 प्रकारच्या चटण्या लोणच्या मुरब्बे असायचे। आणि भारतभरामध्ये किती व्हरायटी आहे लोणच्यांची, म्हणजे प्रत्येक ठिकाणची व्हरायटी वेगळी, प्रत्येक ठिकाणची चव वेगळी। जर लोणच्यांमध्ये आपल्याला PhD जर करायची असेल तर आपल्याला छोट्या छोट्या गावांमध्ये जायला लागेल। म्हणजे ते म्हणा महाराष्ट्र म्हणा, राजस्थान म्हणा, गुजरात म्हणा, नॉर्थमध्ये छोट्या छोट्या घरांमध्ये की अप्रतिम इतक्या टेस्टी असे हे सगळे पदार्थ बनतात। आता महाराष्ट्रात किंवा भारतातच नाही तर जगभरामध्ये हे सगळे पदार्थ आहेत, सॉसेस आहेत, जॅम्स आहेत, खूप प्रकार आहेत। माझ्या एका हिमाचलच्या मित्रांनी माझ्यासाठी वाळवलेले सफरचंदाचे तुकडे आणले। तो मला म्हटला की आमच्याकडे सफरचंदाचं पीक खूप आहे, त्याच्यामुळे आमच्याकडे ही पद्धत आहे की त्याला कापायचं आणि उन्हात वाळवायचं आणि ते स्टोअर करून ठेवायचं, वर्षभर खातो आम्ही ते म्हणून। तर मंडळी, या सिरीजच्या निमित्ताने आपण साठवणीचे पदार्थ आणि त्याच्यासंबंधी निगडीत असलेल्या आपल्या आठवणी ह्या आपण सेलिब्रेट केल्या। मंडळी, आजचा भाग या सिरीजचा शेवटचा भाग आहे, त्याच्यामुळे मी आणखीन तो स्पेशल करणार आहे। बघूया आजच्या रेसिपीज कुठल्या असणार आहेत, कशा असणार आहेत आणि किती टेम्पटिंग असणार आहेत ते। सुरुवात करूया आजच्या रेसिपीजला। चला तर मग किचनकडे। मंडळी, आजच्या रेसिपीज एकदम झकास आणि टेम्पटिंग असणार आहे बरं का। आपण करतोय पहिली जी रेसिपी आहे ती आहे आपली कच्ची पपई आणि मिरचीचं लोणचं करतोय, आणि आपली दुसरी रेसिपी असणार आहे एक चटणी करणार आहोत आपण आंबा आणि सफरचंदापासून। दोन्ही रेसिपी एकदम टेस्टी तर आहेत पण त्याचबरोबर सोपी पण आहेत। सुरुवात करूया पहिल्या रेसिपीला, कच्ची पपई आणि मिरचीचं लोणचं। लागणारं साहित्य आहे कच्च्या पपईचे तुकडे, नंतर आपण घेतली आहे हिरवी मिरची, मोहरीची पूड, सुकी लाल मिरची, नंतर मेथीचे दाणे घेतलेले, मेथीच्या दाण्याची पावडर आहे, नंतर लिंबू आपण घेतले, नंतर लसूण, हळद, नंतर कढीपत्ता, मोहरीचे दाणे, लाल तिखट आणि मीठ। मध्यंतरी एका घरासमोरून मी चाललो होतो तर मला एक सुंदर वास आला, म्हणजे एकदम असा खमंग वास आला आणि मला माझ्या आजीची आठवण आली। त्याच्यामुळे मला राहवलं नाही, त्याच्यामुळे मी गेलो आणि तिथे ताई ज्या होत्या त्यांना विचारलं की ताई तुम्ही एक्झॅक्टली काय करताय, कारण की त्या वासामुळे मला माझ्या आजीची आठवण आली। त्यांनी मला घरात बोलून घेतलं। ते भाज्यांचे सांडगे त्या ताई करत होत्या, म्हणजे भाज्यांचे वाळवलेले सांडगे असतात ना, उन्हात वाळवलेले सांडगे, ते तळल्यानंतर इतका खमंग वास येतो। माझी आजी खूपच सुंदर असे सांडगे करायची। त्यांनी मला मस्त ते सांडगे खाऊ घातले, खिचडी खाऊ घातली, खूप छान वाटलं। मला वाटतं आपल्या आजा पणज्या ही मंडळी चालली जातात एक दिवस, पण कुठेतरी आठवणीच्या स्वरूपात तर असतातच, पण त्याचबरोबर कुठेतरी चवी, एखादी चव म्हणा, एखादा वास त्या स्वरूपात आपल्यासोबत ते कायम राहतात। त्या एखादी ती चव खाल्ली आपण, एखादा तो वास आला की त्यांची हमखास आठवण येते। आता आपण ही जी रेसिपी करतोय त्याच्यामध्ये आपण पपई सोलून घेतलेली आहे आणि त्याचे तुकडे केलेले आहेत, आणि इथे मिरचीचे एकाचे 2 तुकडे केलेले आहेत। साहित्य खूप जास्ती काही नाही आहे। आपण काय करतो, सगळ्यात आधी ह्या ज्या 2 गोष्टी आहेत त्या आपण एकत्र करून घेणार आहोत, मिक्स करणार आहोत एका बाउलमध्ये। आणि यात आपल्याला सगळ्यात आधी सगळ्यात मीठ टाकायचं, याच्यात लाल तिखट। लाल तिखट आपण आता मिरची आहेच, अर्थात हिरवी मिरची आहे, तिखट आहे, पण तरी लाल तिखटामुळे त्याला रंग छान येतो, त्याचं जो म्हणजे मुरल्यानंतर ते अजून छान लागतं लोणचं, त्यामुळे लाल तिखट पण थोडं टाकतोय। आणि मी टाकणार आहे एक अर्धा चमचा हळद। याला आपलं एक 10-15 मिनटं मी ठेवतोय असंच मीठ वगैरे लावून। तोपर्यंत आपण काय करणार आहोत, इथे माझ्याकडे लसूण आहे। आता खरं सांगायचं तर पपईला, कच्च्या पपईला तशी टेस्ट नाही आहे,
पण हे जे स्पायसेस आहेत, ह्या ज्या सगळ्या गोष्टी जेव्हा ते पपई शोषून घेते त्याच्यानंतर त्याला एकदम मस्त चव चढते. आणि त्या चवीला एन्हान्स करण्यासाठी, वाढवण्यासाठी आपण लसूण पण थोडंसं टाकणार आहोत. एक 4-5 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. आता या मोठ्या पाकळ्या आहेत त्यामुळे मी 4च घेतोय. छोटे असतील तर 5-6 घ्यायचे आहेत. आणि ज्यांना लसूण चालत नसेल त्यांनी मग अवॉइड करायचं, टाकायचं नाही आहे. सध्या आंब्यांचा सीझन आहे, तो आंब्याचा आपण कैरीचं तक्कू करतो, तो पण खूप टेस्टी लागतो. मला पण, माझा पर्सनल फेवरेट आहे तो. आता इथे आपण हे जे लसूण आपण ठेचून घेतलेलं आहे त्याच्यात टाकलेलं आहे. येस, हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण करतोय एक मस्त लोणचं, कच्ची पपई आणि मिरचीचं लोणचं करतोय आपण बघितलं की पपई मी कापून घेतलेले ते तुकडे आहेत आणि मिरची ते दोन्ही एकत्र केलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण थोडं मीठ, हळद आणि तिखट टाकलेलं आहे आणि ठेचलेलं लसूण टाकलेलं आहे. हे टाकून आपण एकत्र केलं आहे या सगळ्या गोष्टी. आणि आता पुढे आपल्याला ह्या ज्या पावडर्स आहेत, आपण मोहरीची पावडर जी करून घेतलेली आहे ती मी यात टाकतोय 1 चमचा साधारणपणे. आणि ही मेथीचे दाणे आहेत त्याची पूड अर्धा चमचा. आता या ठिकाणी या लोणच्यामध्ये मी दोन्ही पण वापरतोय. याचं कारण हे आहे की अर्थात आपल्याला आपण तडका करणार आहोत, तडका याला देणार आहोत याला लोणच्याला. पण ह्या पावडर्स टाकल्यामुळे तो मसाला आहे त्याला अजून तो फ्लेवरफुल होतो. याच्यातला जो मसाला आहे तो फ्लेवरफुल होतो आणि पपयाला पण त्याची चव चढते छान. आता मी इथे तेल घेणार आहे. एक साधारणपणे अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे. त्याला आपल्याला गरम करायचं आहे. आपण ह्या पावडर्स तर टाकलेल्या आहेत. आता लिंबाचा रस आपण याच्यात टाकणार आहोत. सगळ्या गोष्टी एकत्र आल्यानंतर एकदम भारी चव असणार आहे याची. खरं म्हणजे लोणच्याच्या म्हणजे जेवढं टेम्पटिंग लोणचं स्वतः असतं तेवढ्याच त्याच्या आठवणी पण तितक्याच खमंग आहेत. नाही, प्रत्येकाच्या आठवणी असतात. मला आठवतं शाळेत असताना मला डबा आवडायचा नाही, पण घरी आल्यानंतर लोणचं भात खायला खूप आवडायचं. मग ते आल्यानंतर त्याच्यावर ताव मारायचं लोणचं भात. लिंबू आपण थोडंसं जास्ती टाकूया. 3 फोडी मी पहिल्या पिळल्या, पण अजून 2 फोडी टाकूया आपण. वा, आत्ताच त्याचा सगळ्या गोष्टीचा फ्लेवर यायला लागलाय. मोहरी आहे त्याच्यामध्ये मस्त, नंतर लसणाचा पण फ्लेवर आहे. सगळ्या गोष्टींचा एकत्र येऊन मस्त फ्लेवर असणार आहे. त्याचा टेस्ट पण खूप मस्त असणार आहे. आता याच्यात काय करणार आहोत आपण, या ज्या गोष्टी आहेत, मोहरी आहे, मेथीचे दाणे आहेत, लाल मिरच्या सुक्या, हे सगळ्याचा आपण एक तडका तयार करणार आहोत आणि याला तडका देणार आहोत. येस, एक 4-5 मिरच्या घेऊया. एक टीस्पून मोहरीचे दाणे टाकलेले आहेत आपण. मोहरी आता तडतडलेली आहे आणि आपण आता इथे गॅस बंद करूया. करी लिव्स टाकलेले आहेत मी, कढीपत्ता टाकलेला आहे आणि मेथीचे दाणे थोडे टाकलेले आहेत. बस, जी फोडणी केलेली आहे ही आपल्याला थोडीशी थंड करून घ्यायची आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला याच्यात टाकायची आहे. बस, आता ही जी फोडणी आहे ती आपल्याला या लोणच्यामध्ये टाकायची आहे. आहा, सगळ्याचा मस्त फ्लेवर आलेला आहे. याला काय करायचं आहे, फक्त आता हे जे आपण लोणचं तयार केलं आहे याला 7-8 दिवस त्याला मुरायला ठेवायचं आहे. छान, हे जेवढं मुरेल तेवढं त्याची चव अजून मस्त लागणार आहे. क्या बात आहे. ते मुरायच्या आधीच टेम्पटिंग दिसतंय. तयार आहे आपलं कच्ची पपई आणि मिरचीचं लोणचं. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. कच्ची पपई आणि मिरचीचं लोणचं तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: कच्च्या पपईचे तुकडे, हिरवी मिरची, मोहरीची पूड, सुकी लाल मिरची, मेथीचे दाणे, मेथीच्या दाण्यांची पावडर, लिंबू, लसूण, हळद, कढीपत्ता, मोहरीचे दाणे, लाल तिखट आणि मीठ.
कृती: एका बाउलमध्ये पपईचे तुकडे, हिरव्या मिरचीचे तुकडे, मीठ, लाल तिखट, अर्धा चमचा हळद लावून 10 ते 15 मिनिटे मिश्रण एकत्र करून ठेवावे. खलबत्त्यामध्ये 4 ते 5 लसूण पाकळ्या कुटून त्या बाउलमध्ये घालाव्यात. नंतर बाउलमधील मिश्रण एकत्र करून त्यात 1 चमचा मोहरीची पावडर, अर्धा चमचा मेथीच्या दाण्यांची पावडर, लिंबाचा रस आणि मीठ घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं. कढईत तेल गरम करून त्यात लाल सुक्या मिरच्या, अर्धा टेबलस्पून मोहरीचे दाणे, कढीपत्ता आणि मेथीच्या दाण्यांची फोडणी देऊन ही फोडणी थंड करून घ्यावी. थंड झालेली फोडणी पपई आणि मिरचीच्या मिश्रणात घालावी आणि मिश्रण एकत्रित करून 7 ते 8 दिवस मुरत ठेवावे. आपण एका लोणच्याची रेसिपी बघितली. आता आपण एक चटणी करणार आहोत, आंब्याची आणि सफरचंदाची. येस, सगळ्यात आधी साहित्य बघून घेऊया आपण. लागणारं साहित्य आहे: आंबे घेतलेत आपण, सफरचंद आहे एक, साखर आहे, कलौंजी आहे, व्हिनेगर, नंतर दालचिनी आणि लवंग घेतली आहे, नंतर आलं घेतलेलं आहे बारीक चिरलेलं, चिली फ्लेक्स आहे, मीठ, लाल तिखट आणि हळद. अतिशय मोजकं साहित्य आहे, पण जी चटणी आहे ती एकदम टेम्पटिंग अशी असणार आहे आणि एकदम सोप्या पद्धतीची चटणी आहे. खरं सांगायचं तर ही चटणी जी आहे ना, ही थोडीशी वेस्टर्न प्रकारची चटणी आहे. पण म्हणजे जसं मी बघितलं की इंग्लंडमध्ये मँगो चटणी म्हटली की एक टिपिकल त्याची चव आहे. मी जेव्हा शिपवर असताना ती बघितली, त्याला मी थोडंसं मॉडिफाय केलं आहे आणि आपल्याला आवडेल अशा त्यातले थोडेसे बदल केलेले आहेत. आणि ज्याला आता व्हिनेगर मी या चटणीमध्ये वापरणार आहे, ज्याला नसेल आवडत त्यांनी थोडासा लिंबाचा रस वापरायचा आहे, पण व्हिनेगरनी पण त्याची चव छान लागते. तुम्ही करून बघा आणि नंतर मला नक्की कळवा की तुम्हाला कशी वाटते चटणी ती. तर आपण काय करतोय, सगळ्यात आधी हे याचे तुकडे करून घेऊया. आंबा आणि सफरचंदाचे तुकडे करूया. आता हे जे आंबे आहेत हे पूर्णपणे पिकलेले घेतलेले आहेत मी. मस्त टेम्पटिंग आहे आंबा. या कोळीसाठी तर आमच्या भावांमध्ये खूप भांडणं व्हायची खरं सांगायचं तर. आता ठेवतोय मी, पण खूप मजा यायची आंबे खाताना. खरं म्हणजे या लहान लहान गोष्टीमधली मजा नंतर आपण फार मिस करतो. म्हणजे सगळ्या गोष्टी मिळतात, पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण एन्जॉय केलेल्या असतात त्या कुठे ना कुठे सारख्या आठवत असतात. असे काही पदार्थ बघितले की बस. आंब्याचे आपल्याला आता तुकडे करून घ्यायचे आहेत याचे. आंब्याचा सीझन जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला असं काही करून ठेवता येईल. क्वांटिटीमध्ये व्यवस्थित केलं तर ते वर्षभर पुरेल एवढं पण आपल्याला करून ठेवता येईल मस्त. सफरचंदाचे पण आपण साल काढून घेऊया. याला पण असे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला. बस, या दोन्ही गोष्टी आपल्याला एकत्र करायच्या, आंबे आणि सफरचंद. येस, सफरचंद आणि आंबा कापून झालेला आहे. पुढची कृती पण एकदम सोपी आहे. एंड प्रॉडक्ट आपली जी चटणी बनणार आहे ती खूपच टेस्टी असणार आहे. आपण करतोय आंब्यापासून आणि सफरचंदापासून एक चटणी तयार करतोय. ते या चटणीमध्ये वेगवेगळ्या चवी असणार आहेत. आंब्याची चव तर आहेच, पण त्याचबरोबर त्याच्यामध्ये व्हिनेगर म्हणजे आंबटपणा थोडासा असणार आहे, चिलीचा तिखटपणा असणार आहे, आल्याचा एक झणझणीत असा एक वेगळी टेस्ट असणार आहे. खूप मस्त अशी चटणी असणार आहे. सगळ्यात आधी आपण आंबा आणि सफरचंद कापून घेतलेलं आहे. आता मी काय करतोय, इथे एका बाजूला साखर घेतोय, एक अर्धी वाटी साखर, अर्धी ती पाऊण वाटी साखर घेतलेली आहे. त्याच्यात थोडंसं पाणी टाकणार आहे. एक 2 चमचे पाणी टाकलेलं आहे.
आणि उकळत ठेवतोय त्याला. या बाजूला हा गॅस पण चालू करूया. आता हे वेगळं करण्याचं काय कारण आहे तर मला या साखरेला थोडासा रंग द्यायचा आहे, असं ब्राउनिश रंग आला पाहिजे, कॅरॅमेल सारखा थोडासा रंग. त्याच्यामुळे ही जी चटणी आहे त्याला त्याची चव आणखीन वाढणार आहे, मस्त लागणार आहे. आणि या बाजूला मी काय केलं आहे, गॅस लावलेला आहे आणि इथे एक 5-7 लवंगा टाकलेले आहेत आणि दालचिनीचे 2 तुकडे. याला ड्राय रोस्ट ज्याला म्हणू आपण, जस्ट काही तेल न टाकता आपण थोडंसं परतून घेणार आहे त्याला. म्हणजे त्याचा थोडासा फ्लेवर जो आहे, जो स्पायसेसचा फ्लेवर आहे तो वाढला पाहिजे, तो आला पाहिजे, त्या दृष्टीने त्याला थोडंसं भाजून घेतोय. आणि नंतर कलौंजी टाकणार आहे मी याच्यात. म्हणजे रोस्टिंग केल्यानंतर किंवा तेलामध्ये टाकल्यानंतर एक प्रकारची जादूच होते म्हणजे मसाल्यांची. कलौंजी अजून टाकूया, थोडीशी टाकू अजून, बास. आलं टाकतोय मी 1 चमचा. तिखट 1 चमचा तिखट आणि थोडीशी हळद. पाणी टाकायचं आहे आपल्याला. पाणी टाकलेलं आहे आणि आपण हे जे आहे आंबा आणि सफरचंद हे दोन्ही गोष्टी आपण पाण्यामध्ये टाकणार आहोत. साखरी विरघळली आहे. 1-2 मिनिटानंतर त्याचा रंग बदलणार आहे साखरेचा, तेव्हा आपण रंग बदलल्यानंतर ते आपण याच्यात टाकणार आहोत. येस, झालेलं आहे. गॅस मी इथे बंद केलेला आहे. आणि आता ही जी साखर आहे, हे जे कॅरॅमल आहे ते आपण या कढईत टाकलेलं आहे. ते साखर कॅरॅमलाइज करून टाकल्यामुळे याची चव वाढणार आहे, अजून कॅरॅमलची पण चव त्या चटणीला लागणार आहे छान. आता आपण याच्यात टाकणार आहोत चिली फ्लेक्स. मीठ, थोडंसं मीठ. बस झालेलं आहे. आपल्याला फक्त आता व्हिनेगर टाकायचं आहे, ते मी आता टाकणार आहे. व्हिनेगर आपण 4 ते 5 चमचे टाकूया याच्यात. बस याला आता आपल्याला फक्त शिजवायचं आहे व्यवस्थित. यातलं जे पाणी आहे ते गेलं पाहिजे. याला 15 ते 20 मिनटं त्याला व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे. आणि ही जी चटणी आहे ही थिक झाली पाहिजे, ही घट्ट झाली पाहिजे, तेवढं आपल्याला त्याला शिजून घ्यायचं आहे. आणि चव एकदा बघायची आहे फक्त, मीठ वगैरे पाहिजे का किंवा व्हिनेगर, त्याची चव जी आहे ना, गोड आणि तिखट याची जी चव वगैरे आहे ती व्यवस्थित आहे का तेवढं फक्त बघून घ्यायचं आहे. आणि त्याला थंड करून आपल्याला बॉटलमध्ये स्टोअर करायचं आहे, फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. तर 2-3 महिने ती मस्त राहते. आणि नंतर पण आपल्याला कधी पण वाटलं जॅमच्या ऐवजी पण आपल्याला ही चटणी वापरता येईल असं आहे. ब्रेडसोबत पण खूप छान लागते. मी हे सगळं करून घेतो, याला आटवून घेतो आणि सर्विंग डिशमध्ये काढून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. आंबा आणि सफरचंदाची चटणी तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: आंबा, सफरचंदाचे बारीक काप, साखर, कलौंजी, व्हिनेगर, दालचिनी, लवंगा, आल्याचे तुकडे, चिली फ्लेक्स, हळद, लाल तिखट आणि मीठ. कृती: प्रथम आंबा आणि सफरचंदाची साल काढून त्यांचे मोठे तुकडे करून घ्यावेत. फ्राईंग पॅन मध्ये साखर घालून त्यात पाणी घालून साखरेचा रंग बदलेपर्यंत साखर विरघळवून घ्यावी. कढईत 5 ते 6 लवंगा आणि दालचिनी घालून गरम झाल्यावर कलौंजी, 1 चमचा आल्याचे तुकडे, 1 चमचा लाल तिखट, हळद आणि पाणी मिक्स केलेले आंबा सफरचंदाचे बारीक तुकडे घालून मिश्रण एकत्र करून घ्यावे. नंतर त्यात कॅरॅमल घालून भरून चिली फ्लेक्स, मीठ, 4 ते 5 टेबलस्पून व्हिनेगर घालून 15 ते 20 मिनिटे हे मिश्रण शिजवून घ्यावे. मंडळी, तुम्हाला काय वाटतं की कुठलं लोणचं बेस्ट हा वादाचा मुद्दा होऊ शकतो? अहो, होऊ शकतो. झालेला आहे, आमच्याकडे किस्सा झालेला आहे.
आमच्या किचनमध्ये आमची शेफ मंडळी आणि तशी पण थोडे सर्किटच असतात. तर सगळ्यांचा मिळून एक वाद चालला होता की कुठलं लोणचं चांगलं. तर वाद हा नव्हता की गाजराचं की लिंबाचं का मिरचीचं का कैरीचं. वाद हा होता की माझ्या घरचं लोणचं आणतो मी माझ्या आईच्या हातचं, ते तुम्ही चाखून बघा, तसं लोणचं दुसरं कुठलं असूच शकत नाही. जसं प्रत्येक आईला वाटत असतं ना की आपला तो बंड्या आणि दुसऱ्याचं तो कार्ट, तसंच प्रत्येक बंड्याला वाटत असतं की आपल्या आईच्या हातची आमटी म्हणा किंवा लोणचं म्हणा त्याची चव दुसऱ्याला येऊच शकत नाही. आणि ते खरं आहे, कारण की प्रत्येक आईकडे एक सिक्रेट इन्ग्रेडियंट असतो, तो म्हणजे तिच्या हाताची चव. अर्थात ती तर मी काही मिळू शकत नाही, पण तुमच्याबरोबर वेगवेगळ्या रेसिपीज मात्र मी नक्की शेअर करू शकतो. तर या सिरीजच्या निमित्ताने मी तुमच्यासाठी वेगवेगळ्या रेसिपीज आणल्या आणि आमच्या शोनी तुमच्यासाठी वेगवेगळ्या रेसिपीज दाखवल्या. त्या तुम्हाला कशा वाटतात हे मला नक्की कळवा, कारण तुमच्या प्रतिक्रियेची मी वाट बघत असतो. ते कळवण्यासाठी तुम्हाला पत्ता लागेल, तो मात्र ताबडतोब लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @ZNetwork.com. G.A. कुलकर्णींच्या पुस्तकामधलं एक सुंदर वाक्य मला आठवलं की नवीन माणसं घरात येण्याच्या आधीचे दिवस आपण आठवून बघूया. काय होतं की लग्न झाल्यानंतर नवीन माणसं घरात येतात, तर मला असं वाटतं की जुन्या मंडळींनी पण रिस्पेक्ट ठेवला पाहिजे नवीन ज्या चवी घरात येत आहेत, आणि नवीन माणसांनी पण एक दुसऱ्याच्या चवींचा रिस्पेक्ट मात्र ठेवला पाहिजे, आणि अशा प्रकारे आपलं किचन आणखीन समृद्ध केलं पाहिजे. मंडळी, भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी